छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध झालाय, कारण तुम्ही लेखी तक्रार दिली 4 तारखेला पोलीस स्टेशनला, आणि त्यात तुम्ही लिहिलंय की हा पुतळा या ठिकाणी नको. तक्रार देण्याची गरज काय? तुम्ही आज एकीकडे सांगताय की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, आणि मग तक्रार का दिली? तक्रार देण्याची गरज काय? पुतळ्यापाशी जाऊन गोंधळ घालण्याची गरज काय? अनेक पुतळे या ठिकाणी परमिशन नसल्यामुळे उचलले जातात, प्रशासन येतं त्या ठिकाणी, जबाबदार तहसीलदार, ग्रामसेवक त्यांची ती कारवाई असते, अतिक्रमण विभाग यांची ती कारवाई असते. आपल्याकडे नियम आहेत, कायदे आहेत, कानून आहेत. तुम्ही उचलाय गेले, याचा अर्थ हे कुठंतरी शिजवलेलं होतं, आणि या ठिकाणी सुनियोजित गटाच्या माध्यमातून त्या मुलीला संपवायचं होतं की महाराष्ट्रात आणखी काय घडवायचं होतं याचा काही अंदाज नाही. परंतु जे घडलंय ते मानवतेला काळिंबा फासणार आहे. मी आव्हान करतोय सगळ्या नेत्यांना की जातीयतेच्या दृष्टीने याच्याकडे बघू नका. हेही मान्य करावं लागेल की एकाच जातीचे लोक पुतळ्यापाशी जमले होते. गावात अनेक जातीचे लोक राहत आहेत, मातंग राहत आहेत, बौद्ध राहत आहेत, सुतार राहत आहेत, माळी राहत आहेत, वंजारी समाजाचे राहत आहेत. पण हा समूह एकत्र एकाच जातीचा का होता? तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही जातीवादावर बोलत नाही, कारण गाव आहे, गावाला सलोख्याने राहिलं पाहिजे. गावामध्ये सलोखा टिकला तरच त्याला गावाचं स्वरूप येतं. गावागावात सुद्धा जातीयतेच्या माध्यमातून विभाजन व्हायला लागलं तर तांड्याचं स्वरूप येईल, आणि तांड्याचं स्वरूप आलं की झुंडशाही वाढल, आणि झुंड वाढली की त्या ठिकाणी लोकशाही, संविधान, कायदा हा तिथंच राबवला जाईल. त्याच्यामुळं या झुंडीला रोखायचं असेल तर न्याय देण्याची प्रक्रिया करावी लागेल.